नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बेसनच्या वड्याची मसाला भाजी। तर चला पाहूया कृती। तर यासाठी सर्वप्रथम घेतलेला आहे 2 आपले मोठे चमचे बेसन। यानंतर ह्याच्यात घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा, यानंतर आपली कोथिंबीर, मिरची आणि आलं पेस्ट, यानंतर घालणार आहोत 1 चमचा ओवा, खायचा सोडा, हळद, चवीनुसार मीठ, यानंतर थोडंसं तेल आणि आता आपण पाणी घालून ते मिक्स करून घेणार आहोत। आणि थोडंसं पाणी घालून पातळ करून घेऊया। आणि 1-2 मिनिटं ते भिजण्यासाठी ठेवणार आहोत। एक पसरट ताट घेतलेला आहे, त्याच्यात मी तेल थोडंसं टाकून घेते आणि ते पसरवून घेऊयात। म्हणजे आपल्या ज्या बेसनाच्या वड्या आहेत त्या सुकण्याला मदत होईल। तेल लावल्यानंतर आपण सारण त्याच्यात ओतून घेणार आहोत। ते छान असं पसरवून घ्यायचं आहे। तर आता हे छान आपल्या प्लेटमध्ये पसरलेलं आहे। आता हे मी उकडून घेणार आहे। तर उकडून घेण्यासाठी मी इथं कढईत 1 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि रिंग ठेवलेला आहे। आता आपण हे ताट ठेवून जवळजवळ 15 मिनिटं स्टीम करून घेऊयात। जर कुकरच्या भांड्यात घालून 2 शिट्या काढल्यात तरी चालेल। 15 मिनिटांमध्ये ते छान शिजून येईल। तोपर्यंत आपण फोडणीची आणि मसाल्याची तयारी करून घेऊयात। तर जवळजवळ 15 मिनिटं मी हे उकडून घेतलेलं आहे आणि आता ते छान घट्ट असं झालेलं आहे। हे आपण काढून घेऊया आणि आता फोडणी आणि मसाल्याची तयारी करून घेऊयात। कढई ठेवली, आधी मसाला भाजून घेऊया। थोड्या तेलात मी टाकणार आहे थोडासा कांदा, कांदा थोडा तळला की ह्याच्यात आपण टाकणार आहोत धने, त्यानंतर जिरं, त्यानंतर थोडेसे तीळ, थोडेसे आपण टाकणार आहोत दालचिनी आणि यानंतर टाकणार आहोत सुकं खोबरं, लसणाच्या 4 पाकळ्या, आल्याचा 1 तुकडा आणि थोडीशी आपली कोथिंबीर। तर हे सर्व आपण वाटून घेऊयात। तर आता फोडणीसाठी 1-2 चमचे तेल टाकून घेऊयात। की आपण याच्यात टाकणार आहोत कढीपत्ता,
तळण्याची. तर कांदा टोमॅटो छान तेलामध्ये परतेपर्यंत आपण आपल्या वड्या कट करून घेऊया. त्याप्रमाणे बारीक अशा वड्या आपण करून घेणार आहोत. तर मस्त अशा पनीरसारख्या छान वड्या झालेल्या आहेत आणि वास पण मस्त येत आहे. तर पाहूयात आपला कांदा तळला का. मस्त कांदा तळलेला आहे. आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत हळद, यानंतर आपलं तिखट. तर वडीमध्ये आधीच ओली मिरची, आलं, लसूण टाकलेलं आहे, त्यामुळे ग्रेव्हीला जितकं तिखट मीठ लागेल तितकंच आपण टाकून घेणार आहोत. तर इथे टाकले थोडंसं मीठ. थोडंसं पाणी घालून तिखट शिजवून घेऊया. घालणार आहोत मसाला. तर थोडंसं पाणी टाकून आपण ग्रेव्ही छान शिजवून घेऊया. आणि जितकी ग्रेव्ही तुम्हाला जाड पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या. तर मस्त असं आपल्या चिकन मटन सारखी ही भाजी होते. तर छान आपली भाजीची ग्रेव्ही शिजलेली आहे. आता आपण ह्याच्यात वड्या टाकून घेऊया. टाकून 1-2 मिनिटं ते आपण झाकून ठेवणार आहोत. तर 1-2 मिनिटानंतर आपण वरून ह्याच्यात टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर. गॅस बंद करून घेऊया. तर खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली बेसनवडीची मसाला भाजी. तर सर्व करून घेऊयात. तर खाण्यासाठी तयार झालेली आपली बेसनची मसाला भाजी सर्व केलेली आहे चपाती सहित. आणि थोड्याशा सुक्या वड्या मी काढून ठेवलेल्या आहेत तोंडी लावायला. तर आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया सखींनो करून पहा, खाऊन पहा. आणि आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.